नमस्कार. बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी जी शैक्षणिक मदत मिळते त्याचे अर्ज बऱ्याचदा अचानक नाकारले जातात, बरोबर? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण यामागील गुंतागुंतीची प्रशासकीय भाषा थोडी डिकोड करूया. हे सगळे किचकट शब्द बाजूला ठेवून अर्ज मंजूर होण्यासाठी नेमकी काय कृती करावी हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता विचार करा, अत्यंत गरजेच्या अशा शैक्षणिक मदतीसाठी अर्ज केलेला असतो आणि अचानक कामगार कल्याण मंडळाकडून एक मेसेज धडकतो, अर्ज नाकारला गेलाय. साहजिकच प्रचंड निराशा होते. मनात अनेक प्रश्न उभे राहतात. नेमकं काय घडलं? आपला अर्ज का बरं नाकारला गेला? या प्रश्नांची उत्तरं शोधणं खरोखरच खूप गरजेचं आहे, कारण या एका निर्णयावर विद्यार्थ्यांचं पुढचं शिक्षण अवलंबून असू शकतं. कामगार कार्यालयाकडून येणारा हा SMS म्हणजे अक्षरशः एक कोड्यासारखाच असतो. मेसेजमध्ये असतं, लाभाचा अर्ज अस्वीकार करण्यात आला आहे कारण शैक्षणिक वर्ष चुकीचे नमूद केले आहे. बापरे, ही एकदम टिपिकल सरकारी भाषा आहे. पण हरकत नाही, आपण या प्रशासकीय मेसेजचं थोडं ऑपरेशन करूया आणि नेमकी काय चूक झाली हे शोधून काढूया. तर थोडं बारकाईने पाहिलं तर या गुंतागुंतीच्या SMS मधला पहिला भाग एका साध्या पण खूप मोठ्या चुकीकडे लक्ष वेधतो. ती चूक म्हणजे डेटा एंट्री मिस्टेक. हो, केवळ माहिती भरताना झालेली चूक. शैक्षणिक वर्षाची चुकीची नोंद इथे झालेली दिसतीये. फॉर्म भरताना थोडी जरी काळजी घेतली असती तर ही चूक अगदी सहज टाळता आली असती. तांत्रिक चूक नेमकी कुठे झाली ते आता स्पष्ट होतंय. पहा, महाविद्यालयाचं जे बोनाफाईड प्रमाणपत्र आहे ते स्पष्ट सांगतंय की विद्यार्थी पहिल्या वर्षात शिकतोय. पण ऑनलाईन फॉर्म भरताना काय झालं? चुकून दुसऱ्या वर्षाच्या लाभासाठी दावा करण्यात आला. म्हणजे कागदपत्रांवर एक आणि फॉर्ममध्ये दुसरंच. या एका छोट्याशा चुकीच्या नोंदीमुळे संपूर्ण प्रक्रियाच तिथे थांबली. पण थांबा, केवळ माहिती भरण्यात झालेली चूक हे काही एकमेव कारण नाहीये. ह्या मेसेजमध्ये आणखी एका अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीच्या कारणाकडे बोट ठेवलंय. आणि हे कारण उघडकीस कधी आलं? तर जेव्हा महाविद्यालयाकडून प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन सुरू होतं तेव्हा. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो प्रशासकीय नियमांची कडक चौकट समजून घेण्याचा. नियम अगदी साधा आणि स्पष्ट आहे. कामगार कल्याण मंडळ आणि शासनाची MHA-DBT या दोन्ही ठिकाणाहून एकाच वेळी आर्थिक लाभ अजिबात घेता येत नाही. कोणत्याही प्रकारचा असा दुहेरी लाभ घेण्याचा प्रयत्न सिस्टीमला दिसला की सिस्टीम तो अर्ज एका सेकंदात नाकारते. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमांसाठी होतं काय की कामगार मंडळ थेट महाविद्यालयाशी संपर्क साधून कागदपत्राची पडताळणी करतं. या प्रक्रियेत काय झालं? महाविद्यालयाने मंडळाला कळवलं की विद्यार्थ्याने दिलेलं बोनाफाईड प्रमाणपत्र हे MHA-DBT सुद्धा ग्राह्य धरण्यात आले. आणि बस, इथेच एकाच वेळी 2 शिष्यवृत्ती घेण्याचा विरोधाभास समोर आला आणि साहजिकच कामगार मंडळाने तो दावा थेट फेटाळून लावला. मग आता मुख्य प्रश्न असा उभा राहतो की एकदा का अर्ज नाकारला गेला तर तो निर्णय बदलायचा कसा? हातातून गेलेली ही हक्काची आर्थिक मदत परत मिळवायची असेल तर प्रशासनाला नेमका कोणता पुरावा द्यावा लागतो? ही अडचण सोडवणं खरोखरच शक्य आहे आणि हे समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते सोपं सुद्धा आहे. तर कामगार मंडळाला हवा असलेला अचूक पुरावा देण्यासाठी आपल्याला फक्त 3 सोपे टप्पे पार करायचे आहेत. पहिला टप्पा, महाविद्यालयाकडून एक अधिकृत पत्र मिळवायचं. दुसरा आणि सर्वात क्रिटिकल टप्पा, त्या पत्रात हे स्पष्टपणे लिहिलेलं असलं पाहिजे की संबंधित विद्यार्थी MHA-DBT किंवा इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेत नाहीये. आणि तिसरा टप्पा, हे पत्र ऑनलाईन अर्जासोबत पुन्हा एकदा अपलोड करायचं. सोपं आहे ना? आणि यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे जेव्हा महाविद्यालयाचं हे असं विशिष्ट पत्र आपण अपलोड करतो ना, तेव्हा हा दावा मंजूर होण्याचं प्रमाण थेट 100% जातं. हो, 100%. जर खरोखरच इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतली जात नसेल तर हे एकच पत्र तो नाकारलेला अर्ज 100% मंजूर करून देऊ शकतं. आपण असं म्हणू शकतो की हीच ती खरी प्रशासकीय मास्टरकी आहे. या सर्व स्पष्टीकरणानंतर आता या प्रशासकीय प्रक्रियेला सामोरं जाण्याचा मार्ग एकदम क्लिअर झाला असेल. तेव्हा आता लक्षात ठेवायचं, पुढील वेळी अर्ज करण्यापूर्वी किंवा तो नाकारलेला अर्ज पुन्हा भरण्यापूर्वी महाविद्यालयाचं ते अचूक घोषणापत्र हातात तयार आहे ना याची नक्की खात्री करायची. कारण योग्य कागदपत्रांची पूर्वतयारी हाच या संपूर्ण गुंतागुंतीच्या व्यवस्थेतून आपला हक्काचा लाभ वेळेवर मिळवण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विश्लेषणात.